आज गावडोडीची यात्रा असल्यामुळे सगळेजण जेवायला खाली गेले होते. घरी काय कोण नव्हतं. घाटात गेलो तर फोन आला का दुसरी आग लागली म्हणून. झोपडीमध्ये काय होतं काय? त्यामध्ये माझ्या 8 शेळ्या मोठ्या आणि 5 करड होते. 8-5 13 आणि धान्याचे कोणी 6 होते. टोटल प्रपंच शेंगा होता. पूर्ण प्रपंच होत चाल. घरात पैसे ठेवले ते पैसे पण जवळून खाल्ले. कशामुळे झालं काय? काय आता कल्पनाच नाही. मी खाले होतो. सरपंच काय सांगाल, काय परिस्थिती? नाही आता हे कसं आहे, बरेच वर्षांपासून ही सगळी मंडळी इथं राहत असते आणि आजची अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. आज गावडोडी गावची यात्रा आहे. आम्ही सगळेजण तिथे यात्रेमध्ये होतो आणि ही घटना घडल्यानंतर सगळ्यांनी तात्काळ इकडे धाव घेतली. परंतु आज राहुलचं जर पाहिलं तर 8 मोठ्या शेळ्या आणि 5 करडं म्हणजे 13 जनावरं, त्याची जी लक्ष्मी ती सगळी अक्षरशः डोळ्यासमोर जळून खाक झाली. पाहिजे धान्य जळून गेले, शेंगा जळून गेल्या, थोडेफार पैसे होते गाठीचे ते पण गेले. आज खूप मोठ्या अडचणी ते कुटुंब आले. आता हे राहुलचं घर ॲक्च्युली जरी आंबेगाव तालुक्यात असलं तरी ते आमचे मतदार आहेत. त्यामुळं जे नुकसान पाहिले ते फार भयानक आहे. म्हणजे असं कुणाच्याही बाबतीत घडू नये. फार भयानक म्हणजे त्याचा पूर्ण संसार म्हणजे त्याचा आता संध्याकाळी जेवायची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी राहिलेली नाही. त्यामुळं आमचं कर्तव्य बनतंय जितकं शक्य होईल तेवढी आम्ही जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो.